वाक्य रचना विभक्ती विभक्तीनुसार, बरोबर की नाही? प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी यानुसार वाक्यरचना कशी असते, त्याला कोणते धातू लागतात, अव्यय कोणती कोणती लागतात, त्यानुसार वाक्य कसं तयार होतं, या सगळ्या गोष्टींचा आपण काल अभ्यास केलेला आहे. बरोबर की मागील तासाला आपण या गोष्टी सगळ्या पाहिलेल्या आहेत आणि विभक्त्यांचे कारकार्थ आपण पाहिलेले आहेत. बरोबर? कर्ता, कर्म, करण, अपादान, संप्रदान, अधिकरण, संबंधवाचक हे या प्रकारचे कारकार्थ प्रत्येक विभक्तीला तिथं कारकार्थ आणि त्याची उदाहरण धातू अव्ययांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण अमरकोश म्हणजे समजा राजा हा शब्द असेल तर त्याला समानार्थी शब्द संस्कृतमध्ये, नंतर धेनू म्हणजेच गाय, धेनू या शब्दाला समानार्थी शब्द असा अमरकोश तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये याचा समावेश केलेला आहे. त्यानुसार तुम्हाला वाक्य बनवायला काल सांगितलेली होती. बरोबर की नाही? एकूण किती वाक्य बनवायचे? 24. त्यातली मी तर बोर्डवर तुम्हाला 2 सोडवून दिली होती कशा पद्धतीनं तुम्हाला ते तयार वाक्य करायचे. बरोबर की नाही? मला वाटतं बऱ्याच जणांनी ती वाक्य लिहून आणलेली आहेत ना. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला अमरकोश म्हणजे एखादा शब्द असेल तर त्याचे समान 4-5 शब्द समानार्थ, धेनू असेल तर त्याला गौ, म्हणजे या पद्धतीचे जे शब्द आहेत माता, पिता यांना समानार्थी शब्द. म्हणजे तुम्हाला जे जे शब्द वाक्यांमध्ये दिलेले आहेत, अधोरेखित केलेले, त्या शब्दांचे काय करायचे? समानार्थी शब्द लिहून ते वाक्य पूर्ण करायचे आहे. तुम्हाला त्या ठिकाणी काल मी सांगितलेलं होतं, अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. आज आपण नवीन घटक अभ्यासतोय. बघा, नवीन घटक आहे निबंध लेखन. बरोबर? निबंध लेखन म्हटलं की मुलांना संस्कृतमध्ये, मराठीमध्ये तुम्ही निबंध लिहिता, हो की नाही? लिहिता. आता निबंध लेखनामध्ये महाकठीण प्रश्न असतो मुलांच्या समोर की संस्कृतमधून निबंध कसा लिहायचा. तर काही इथं आपल्याला लिहायचं गरज नाही, कारण इथं तुम्हाला निबंध लेखनामध्ये 104 पान नंबरवर काय दिलेलं बघायचं, समजून घ्या आधी. तुम्हाला इथं सोपान क्रम दिलेलं आहे. सोपान क्रम म्हणजे सोपा क्रम, सोपा मार्ग. कशासाठी? तर निबंध लेखनासाठी. निबंध लेखन करताना आपल्याला काय काय करायचंय, आपल्याकडे काय काय असलं पाहिजे ते बघा जरा. बघा, सोपान क्रम, सोपा क्रम किंवा सोपा मार्ग. त्या मार्गामध्ये कुठल्या कुठल्या तुम्हाला इथं किती पायऱ्या दिल्यात बघा, जवळजवळ 6 पायऱ्या आहेत. त्यानुसार तुम्हाला निबंध लिहायचा आहे. पहिला आहे शब्दसंग्रह. तुमच्या जवळ शब्दसंग्रह भरपूर असला पाहिजे त्या विषयाला अनुसरून. बरोबर आहे की नाही? जसं मराठीमध्ये माझी आई, माझे बाबा, मला लटर लागली तर, मी मुख्यमंत्री झाले तर, हे जेव्हा निबंध तुम्ही लिहिता त्यावेळेला तुमच्याजवळ, तुमच्या स्वतःजवळ शब्दसंग्रह असला पाहिजे. तुम्हाला म्हणी पाठ असल्या पाहिजेत. एखादा श्लोक तुम्हाला त्यामध्ये समावेश करता आला निबंधामध्ये, त्याची सुरुवात तुम्हाला इफेक्टिव्ह करता आली पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टी धरून लहान मुलासारखा निबंध लिहायचा नाही. म्हणजे त्याला काय असलं पाहिजे, निबंध वाचतानाच माणसाला त्यात रोचकता वाटली पाहिजे, त्यात आवड निर्माण झाली पाहिजे, म्हटलं पाहिजे की छान निबंध लिहिलाय. मग मराठीमध्ये जसं तुम्ही सुरुवात, मध्य आणि शेवट असे 3 टप्पे करता की नाही, तसं संस्कृतमध्ये सुद्धा त्याचे टप्पे दिलेले तुम्हाला. सोपान क्रम. बघा, पहिला आहे शब्दसंग्रह. म्हणजे शब्दसंग्रह म्हणजेच काय? तुमच्याकडं शब्दांचा साठा भरपूर असला पाहिजे संस्कृतमध्ये. समजा एखादा तुम्हाला इथे विषय दिलेले बघा, आता या ठिकाणी पहिल्यांदा शब्दसंग्रह म्हणजे तुमचा जो संस्कृतमध्ये निबंध असेल त्या विषयानुसार तुम्हाला निबंध लिहायचा आहे. तर या ठिकाणी शब्दसंग्रह तुमच्याकडे असला पाहिजे. तुम्हाला ते व्यवस्थित वापरता आला पाहिजे. शब्दसंग्रह म्हणजे एका शब्दाबद्दल अनेक शब्द तुम्हाला सांगता आले पाहिजे. जसं माता, माताला आणखी कुठला शब्द आहे, जननी, बरोबर आहे की नाही? पिता, या पद्धतीनं त्या निबंधाला अनुसरून ते शब्द तुमच्याजवळ असले पाहिजे. शब्दसंग्रह तुमचा व्यवस्थित असला पाहिजे. दुसरा आहे विषयाधिष्ठित प्रश्न. हा विषयाला धरून तुम्ही काय केले पाहिजे? प्रश्न तयार करून त्याची त्या ठिकाणी काय केलेलं पाहिजे? विषयाधिष्ठित प्रश्न. हा विषयाला धरून, विषयाला निमित्त असे प्रश्न तयार करून त्याची उत्तरे तुम्ही लिहिली पाहिजे. तिसरा आहे प्रश्नानुसृत्य वाक्याने. प्रश्नाला अनुसरून अशी वाक्य बनवता आली पाहिजे. त्या प्रश्नाला अनुसरून ज्यावेळेला तुम्हाला प्रश्न, आता तुम्हाला मी सोपी आयडिया सांगते. पान नंबर 105 बघा, पान नंबर 105 वर तुम्हाला एक निबंध दिलेला आहे.
मम प्रिय खग शुक. आता इथं त्यांनी सोपानक्रम, आता मी तुम्हाला सांगितलं शब्दसंग्रह, कुठला निबंध लिहायचा आपला? मम प्रिय खग शुक म्हणजे पोपट. आता शब्दसंग्रह, तुम्हाला कुठले कुठले शब्द साधारण, खग म्हटलं की पक्षी, त्यामध्ये संस्कृतमध्ये कुठले कुठले शब्द त्या शुकविषयी म्हणजे पोपटाविषयी माहिती ते शब्द आधी तिथे लिहायचे बघा. आणि कुठले कुठले लिहिले? हरित चंचू रक्ता वदती दाडिमम मरीचिका पक्ष उड्यते मधुरम गायती वृक्षशु विहरती वालाना मित्रम खग. बरोबर आहे. हे काय झालं त्यांचा त्या विषयाला अनुसरून काय झालाय शब्दसंग्रह त्यांनी तयार केलेला आहे. कळतंय विषयाला. विषय कुठला आहे त्यांचा? मम प्रिय खग. खग म्हणजे पक्षी, माझा आवडता पक्षी कुठला आहे? तो पोपट. मग पोपटाविषयीचे त्यांचे शब्द संस्कृतमधून त्यांनी काय केलं? शब्दसंग्रह तयार केलेला आहे. कळलाय? पहिला आकडा. दुसरा बघा, विषयाधिष्ठित हा प्रश्न. हा विषयाला धरून प्रश्न तयार केलेले बघा. कह वर्ण, विषय कुठला त्यांचा? मम प्रिय खग पक्षी शुक. कह वर्ण, वर्ण म्हणजे रंग, त्याचा रंग काय? किम करोती, तो काय करतो? पुत्र निवसती, कोठे राहतो? किम किम खादती, काय काय खातो? तस्मै किम किम रोचते, त्याला काय काय आवडते? काणी वैशिष्ट्याने, त्याची वैशिष्ट्य काय? किमर्थम प्रिय, तो तुम्हाला कशासाठी का आवडतो? किमर्थम, कुठल्या कारणासाठी प्रिय आहे किंवा आवडतो? म्हणजे हे प्रश्न त्यांनी काय केलेले? विषयाधिष्ठित प्रश्न. हा विषयाला धरून प्रश्न तयार केलेले. लक्षात घ्या. पान नंबर 104 आणि पान नंबर 105 सोपानक्रम त्या पद्धतीने त्यांनी क्रमाला त्या क्रमानुसार इथं तुम्हाला तयार करून दिलेला आहे क्रम. बघा, विषयाधिष्ठित प्रश्न झाल्यानंतर तिसरा आहे प्रश्नाला अनुसृत्य वाक्य. आणि तिसरा काय केलाय? प्रश्नाला अनुसृत्य अशी वाक्य तयार केली छोटी छोटी. बघा, तस्य वर्ण हरित. दुसरा मुद्दा काय होता त्यांचा? सोपानक्रम. सोपाक्रम काय होता? विषयाधिष्ठित प्रश्न. विषयाला धरून त्यांनी प्रश्न तयार केले. आता त्यांनी काय केले? प्रश्नाला अनुसृत्य वाक्य आणि प्रश्नाला अनुसरून अशी वाक्य तयार केली. म्हणजे त्या थोडक्यात त्या प्रश्नांची उत्तरं लिहिलेली. बघा, तस्य वर्ण हरित, तस्य वर्ण हरित, त्याचा रंग हिरवा. तस्य चंचू रक्ता, त्याची चोच लाल. सह वृक्षस्य कोटरे निवसती, तो झाडाच्या कोटरे निवसती. कोटरे म्हणजे डोली. कोटरे निवसती. सहवृक्षस्य कोटरे निवसती, तो झाडाच्या कुठं राहतो? कोटरे म्हणजेच काय? कोटरे बघितले का? झाडाला या ठिकाणी काय असतं? कोटरे म्हणजेच काय? तर डोलीत राहतो वृक्षाच्या. जर पक्षी घरट्यात राहतात, बरोबर आहे की नाही? तसा हा कुठे राहतो? डोलीत राहतो, निवसती. आकाशे विहरती, तो आकाशामध्ये विहार करत असतो, फिरत असतो. सह मरीचिका बीज पूरफलम च खादती. सह मरीचिका, मरीचिका म्हणजे मिरची. बीज पूरफलम, बीज पूरफलम म्हणजे बी असणारी फळं म्हणजेच काय? डाळिंब, पेरू, बरोबर हे खातो. डाळिंब शुकाय अतीव रोचते, डाळिंब पोपटाला अतिशय आवडते. सहमधुरम गायती, तो गोड गातो. विठू विठू इति वदती, तो विठू विठू असं बोलतो. मनुष्य शब्दांना अनुकरण करती, माणसाच्या शब्दांचे म्हणजे बोलण्याचे काय करतो? अनुकरण करतो. म्हणजे तसंच बोलण्याचा तो काय करतो? प्रयत्न करतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे काय दिलेत त्यांनी? तर त्या प्रश्नांची प्रश्न दिलेत. तिसऱ्या क्रमामध्ये प्रश्नांना अनुसृत्य वाक्य त्या पद्धतीची उत्तरं म्हणजे छोटी छोटी वाक्य तयार केली. विषयाला अनुसरून सगळं केलेलं आहे. आता चौथा जो मार्ग आहे उत्तम प्रारंभ समारोपच. उत्तम प्रारंभ समारोपच. उत्तम सुरुवात, उत्तम प्रारंभ म्हणजेच काय? खूप छानशी सुरुवात आणि समारोप म्हणजे शेवट. कसं बघा, प्रारंभ अस्माकं संकुले नैके खगा दृश्यन्ते. अस्माकं संकुले नैके खगा दृश्यन्ते. आपल्या सजीव सृष्टीमध्ये अनेक पक्षी पाहायला मिळतात. कशी सुरुवात केली? अस्माकं संकुले नैके खगा दृश्यन्ते. म्हणजे आपल्या सृष्टीवर किंवा सृष्टीमध्ये नैके अनेक पक्षी पाहायला मिळतात. तेषु मम प्रिय खग शुक.
त्यामध्ये मला सर्वात प्रिय पक्षी पोपट आवडतो, माझा पोपट हा पक्षी मला खूप आवडतो, अशी त्यांनी सुरुवात केलेली. आता समारोपच शेवट कसा करणार आहे? स अतीव मनोहारी, तो अतिशय मनोहारी म्हणजे काय? मनमिळावू किंवा मनाला आकर्षून घेणारा. सह अतीव मनोहारी, तो अतिशय मनोहारी किंवा मनाला आकर्षून घेणारा आहे. अहम शुकाय स्फुर्यामि, अहम शुकाय स्फुर्यामि, मी काय करतो? स्फुर्यामि म्हणजेच माझ्या पोपटावर मी काय करतो? स्फुर्यामि, शुकाय स्फुर्यामि, अहम मी काय करतो? या ठिकाणी पोपटाची इच्छा करतो. म्हणजेच काय? या ठिकाणी माझ्या पोपटावर माझा खूप काय आहे? जीव आहे. अशा पद्धती अहम शुकाय स्फुर्यामि, अशा पद्धतीनं त्यांनी शेवट केलेला आहे की माझा बाबा पोपट कसा आहे? मनमिळावा आहे, मनाला आकर्षून घेणारा आहे आणि मला खूप त्याची इच्छा वाटते. मी पोपटाची इच्छा किंवा मी माझ्या पोपटावर खूप माया करतो. आता पाचवं काय बघा? संस्कृत सुक्तयः सुभाषितानि, संस्कृत सुक्तातील सुभाषित त्यांनी काय केलेले बघा? विषयाला अनुसरून सगळं चाललेलं आहे, विषयाला धरून सोडून नाही. जो विषय दिलाय त्याला अनुसरूनच त्यांनी टप्पे बनवलेले आहेत. 6 टप्पे बनवलेले, क्रम बनवलेला आहे. सोपा मार्ग येतो, एकदम सोपा आणि क्रम. आता बघा पाचवा सुभाषितम. आशु शब्दस्य अंतेन कलायाः प्रथमेन च विहगो यो भवत् तस्य वर्णः शीघ्रं निवेदय. आशु शब्दस्य अंतेन कलायाः प्रथमेन च विहगो यो भवेत् तस्य वर्णः शीघ्रं निवेदय. म्हणजे पोपटाच्या या ठिकाणी पोपटाबद्दलची माहिती सांगणारं हे काय दिले? इथं सुभाषित दिले. अशी सुभाषित तुम्ही विषयाला अनुसरून तुम्हाला माहित असलेली तुम्ही निबंधामध्ये काय करू शकता? त्याचा समावेश करू शकता लिहिताना. म्हणजे आपला निबंध दिसताना खूप छान दिसतो, आकर्षक दिसतो. अशा पद्धतीने त्यांनी काय केलेले 5 टप्प्यांमध्ये, तर या पद्धतीनं इथं तुम्हाला दिलेला. आता 6वा जो आहे वाक्यानाम उचित क्रम. वाक्यांचा त्यांनी उचित क्रम लावलेला आहे बघा. वाक्यानाम उचित क्रम, वाक्यांचा निबंधामध्ये विषयाला अनुसरूनच क्रम असला पाहिजे. कुठेही कसंही वाक्य घालायचं नाही. सुरुवात काय आहे, मध्य काय आहे, शेवट काय आहे, सुभाषित कुठं ठेवायचं हे आपल्याला माहित पाहिजे. बघा काय 6वा बघा त्यांनी कसं लिहिलंय? मम प्रिय खग शुकः. क्रम कसा केलाय वाक्यानाम उचित क्रम? पहिल्यांदा काय केले त्यांनी बघा? आशु शब्दस्य अंतेन कलायाः प्रथमेन च विहगो यो भवेत् तस्य वर्ण शीघ्रं निवेदय. पहिल्यांदा त्यांनी श्लोकाचा समावेश करून नंतर या ठिकाणी काय केलेले बघा? कः एष खग, कोण हा पक्षी? एष शुक, प्रश्न विचारलाय सुरुवातीला. कः एष खग, कोण हा पक्षी? एष शुक, हा पोपट. एष शुक म्हणजे हा पोपट. अस्माकं गृहसंकुले नैके खगा दृश्यन्ते. अस्माकं आपल्या गृहसंकुलामध्ये अस्माकं गृहसंकुले नैके खगा दृश्यन्ते तेषु मम प्रिय खग शुकः. बरोबर की नाही? आपल्याला अनेक पक्षी पाहायला मिळतात, पण त्यामध्ये मम प्रिय खग शुक, त्यामध्ये माझा आवडता पक्षी कुठला आहे? पोपट. शुक म्हणजे पोपट. तस्य वर्ण हरित चंचूच रक्ता सवृक्षसे कोटरे निवसति आकाशे स्वेच्छया विहरति सह मरीचिका बीजपूर फलं च खादति दाडिमं शुकाय अतीव रोचते सह विठु विठु इति वदति मधुरं गायति च. शुकः मनुष्य शब्दानाम् अनुकरणम् अपि करोति यथा वयं वदामः तथैव सः रटति. सः अतीव मनोहारी अहम शुकाय स्फुर्यामि. तो अतिशय मनमिळावा आहे, मनाला आकर्षून घेणारा आहे आणि मी माझ्या पोपटावर खूप माया करतो. बरोबर की नाही? म्हणजे या पद्धतीनं इथं तुम्हाला 6 मुद्दे दिलेले आहेत. 6
सोपे मार्ग दिलेले आहेत की निबंध कसा असला पाहिजे, सुरुवात कशी असली पाहिजे, शब्दसंग्रह काय असला पाहिजे, विषयाला अनुसरून सगळ्या गोष्टी करायच्या. लक्षात घ्या, विषय लक्षात घ्यायचा आणि त्या पद्धतीनं इथं जसं दिलेलं आहे त्यांनी त्या पद्धतीनं तुम्हाला या 6 मुद्द्यांच्या आधारे, या 6 क्रमांच्या आधारे निबंध लेखन करायचं आहे. आलं का लक्षात? आणि तुम्हाला निबंध लेखनात निर्दिष्ट विषया, निबंधासाठी त्यांनी काही खाली विषय दिलेले आहेत बघा. मम प्रिय कवी, मम प्रिय खग, मम प्रिय नेता, मम प्रिय उत्सव, मम प्रिय पुस्तक, मम प्रिय भाषा, भारतीय प्रसिद्ध स्थळ. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला इथं निबंध दिलेले आहेत. आता बघा खाली दिलेले 7 ते 8 वाक्यात्मक निबंध अपेक्षते. सप्तम अष्टम, 7-8 म्हणजेच का सप्तम अष्टम वाक्यात्मक निबंध अपेक्षते. 7 ते 8 ओळींचा निबंध अपेक्षित आहे. त्रीणि चत्वारि शब्दात्मकं वाक्यम् आवश्यकम्. 3 ते 4 शब्दांची वाक्य अपेक्षित आहेत. 3 ते 4 शब्दांची वाक्य बनवायची आहेत तुम्हाला त्या निबंधामध्ये. अर्थपूर्णाने वाक्याने एव, ही वाक्य कशी असली पाहिजे, अर्थपूर्ण असली पाहिजे. गुणांक दानाय गणय्यानी, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जेव्हा गुण दिले जातात त्यावेळेला ते व्यवस्थित देता आले यावेत यासाठी तुम्ही काय करायचे, ती वाक्य अर्थपूर्ण असली पाहिजेत आणि 3 ते 4 शब्दांचं एक वाक्य असलं पाहिजे. पुढचं प्रतिपाद्य विषय केन कारणेन भवताम प्रिय इति लेखितव्यम्. प्रतिपाद्य विषय केन कारणेने भवताः प्रिय इति लेखितव्यम्. दिलेल्या विषयानुसार, दिलेले विषय आहेत तुम्हाला किती दिलेत, समजा 3 ते 4 विषय असतील किंवा 2 असतील किंवा 3 असतील, तर त्या ठिकाणी काय करायचंय, तुम्हाला जो आवडेल प्रिय इति लेखिते, म्हणजे तुम्हाला जो आवडेल विषय त्या विषयाचा तुम्ही काय करायचा आहे, निबंध लिहायचा आहे. म्हणजे दिलेल्या विषयांमधील तुम्हाला आवडणारा विषय याच्यावर तुम्ही निबंध लिहायचा आहे. निबंध सोपानानी अनुसर्तव्यानी. निबंध सोपानानी म्हणजे सोपानक्रम, जिथं सोपाक्रम दिलेला आहे त्या सोपानक्रमाप्रमाणे तुम्ही काय करायचंय, सोपानक्रमाचा अवलंब करून निबंध लिहायचा आहे. कळलेत का, या गोष्टी कळलेत का, सोपानक्रम हो काय आवश्यक आहे, तिथं तुम्हाला मी निबंध लिहून दिलेला आहे. आता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला आवडणारा मम प्रिय भाषा असेल किंवा मम प्रिय उत्सव असेल, मम प्रिय पुस्तकम असेल, कोणताही निबंध तुम्ही तुमच्या आवडीनुसार काय करायचं आहे, लिहायचं आहे. आता थोडंसं काय करायचं मी सांगते ते फक्त लिहायचं आहे. बघा निबंध या ठिकाणी तुम्हाला विषय दिलेले आणि निबंधाचे काय सांगितले या ठिकाणी, निबंध लिहिताना काय आवश्यक आहे, तर निबंध हा 7 ते 8 ओळींचा 7 ते 8 वाक्यामध्ये असणं अपेक्षित आहे. वाक्य ही 3 ते 4 शब्दांची असणं आवश्यक आहे. वाक्य ही अर्थपूर्ण असली पाहिजे, म्हणजेच गुणदान पद्धती काय होईल, तर तुम्हाला गुण देता येतील. आणि दिलेल्या विषयानुसार तुम्हाला आवडणारा निबंध तुम्ही लिहायचा आहे. दिले समजा 3 विषय, बरोबर की नाही, त्यात तुम्हाला आवडणारा विषय आहे, प्रिय असेल तो तुम्ही ते लिहायचा आहे. म्हणजे असं काही नाहीये त्यात एकही तुम्हाला विषय आवडणार तुम्ही वेगळाच विषय लिहिला असं चालत नाही. जो तुम्हाला 3 पैकी तुम्ही जो तयार केलेला आहे विषय तो तिथं लिहायचा आहे. नंतर निबंध सोपान आणि अनुसर्तव्यानी. निबंध लिहिताना या सोपानक्रमाचा वापर अवलंब करूनच निबंध लिहायचा आहे. कळलं का इथपर्यंतचा भाग, काही अवघड नाही. बघा निबंध लेखनामध्ये काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते फक्त मी इथं बरोबर थोडंसं लिहून देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला काय करायचं आहे. त्यानंतर मी एक निबंध तुम्हाला लिहून देईन. बघा पहिलं काय करायचं तुम्हाला सोपान मार्गामध्ये, बघा सोपानक्रम आहे. बघा
शब्द संग्रह. शब्दसंग्रह म्हणजेच काय? शब्दकोश म्हणजेच काय? अनेक शब्द तुमच्याजवळ असले पाहिजे. शब्दसंपत्ती, शब्दसंग्रह म्हणजे शब्दसंपत्ती तुमच्याजवळ असली पाहिजे. बघा, शब्दसंपत्ती अर्थ याचा शब्दसंपत्ती तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. शब्दसंपत्ती म्हणजे अनेक शब्द. निबंध लिहिताना तुम्हाला भरपूर शब्द वापरावे लागतात. अगदी तेच मॅडमने दिले म्हणून तेच लिहायचं असं काही नाही. त्या शब्दाला अनुसरून दुसरं समानार्थी शब्द तुम्ही वाक्यामध्ये वापरू शकता. आम्ही दिले म्हणून तेच लिहायचं असं काही नाही. दुसरा आहे सोपानक्रम. विषयाधिष्ठित प्रश्न. विषयाधिष्ठित विषयाधिष्ठिताः प्रश्नाः. तुम्हाला या दुसऱ्या सोपानक्रमामध्ये काय करायचंय तर विषयाधिष्ठित प्रश्न हा विषयाला अनुसरून प्रश्न तयार करायचे छोटे छोटे. त्यांनी पुढच्या पानावर दिले तसे विषयाला अनुसरून प्रश्न तयार करणे. सोपानक्रमामधला दुसरा पॉइंट आहे. सोपानक्रम म्हणजेच काय? सोपा क्रम. तिसरा काय बघा, प्रश्नाला अनुसृत्य वाक्याने. प्रश्नाला अनुसरित श्रुत्य अशी काय करायची त्या ठिकाणी तर वाक्य म्हणजेच काय? उत्तर असली पाहिजे. प्रश्नान अनुसृत्य वाक्याने बघायला. आता इथं काय आहे बघा, तिसरं प्रश्नाला अनुसरून उत्तरे. प्रश्नाला अनुसरून उत्तरे. प्रश्नाला अनुसरून उत्तरे असणे. चौथा बघा काय चौथा, उत्तम प्रारंभ समारोह च. चौथा काय? उत्तम प्रारंभ समारोह च. उत्तम प्रारंभ, उत्तम अशी सुरुवात आणि शेवट असा असला पाहिजे. चांगल्या प्रकारे सुरुवात व शेवट चांगल्या प्रकारे सुरुवात व शेवट करणे. पाचवं काय आहे? संस्कृत सुक्तय सुभाषितानी. संस्कृत सुक्तातील सुभाषित यांचा समावेश असला पाहिजे. पाचवा संस्कृत सुक्तानी सुभाषितानि
सुभाषितांचा वापर. आणि 6वा जो आहे इकडे लिहिते मी 6वा. काय 6वा सोपान? वाक्यानां उचित क्रमः. वाक्यानां उचितः क्रमः. उचितः क्रमः. वाक्यांचा योग्य क्रम लावणं. वाक्यांचा योग्य क्रम असणे. बघा आता परत एकदा सांगते, तुम्हाला माहितीसाठी मी दिलंय सोपान क्रम म्हणजे सोपा क्रम. निबंधामध्ये आपण जेव्हा निबंध लेखन करतो तेव्हा ह्या गोष्टींचं पालन करायचं. ह्या गोष्टी सगळ्या डोळ्यासमोर आणायची की सुरुवातीला काय केलं पाहिजे, तर आपल्याला शब्द संपत्ती असली पाहिजे. दुसरं काय, विषयाला अनुसरून प्रश्न तयार काय केले पाहिजे. सोपं सांगते मी एकदम, ज्याला काहीच येत नाही आणि ज्याला येतंय त्यांना पण लक्षात घ्या. आपल्या निबंध लिहायला एखादा विषय दिला की आपल्या डोक्यात सगळं गोंधळ होतो, काय लिहायचं, बरोबर आहे की नाही. जेवढं तुम्ही मराठीतून लिहू शकता पटापटा, आता पक्षी म्हटलं की तुम्हाला आणि विचार सुचतात, तसं संस्कृतमध्ये काय होतं, आपलं थोडंसं शब्द संपत्ती कमी असल्यामुळं, आपलं वाचन कमी असल्यामुळे काय होतं या ठिकाणी आपण गोंधळून जातो. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, सोपान क्रम. निबंधामध्ये विषय लक्षात घ्यायचा, कुठला आहे खग, मग खग पक्षी, कुठला खग आवडतो त्याला आधी ठरवायचं. शुक असेल, मयूर असेल, मग त्याविषयीची माहिती. मग संस्कृतमध्ये जे शब्द संपत्ती गोळा करायची तुम्ही पहिला मुद्दा. शब्द संपत्ती सगळी लिहायची, त्या पक्षाविषयीची माहिती. हा त्याची वर्ण असेल, नंतर काय म्हणतो त्याला आपण वर्ण, नंतर त्याचं अन्न असेल इथं दिले त्या पद्धतीने. तो गात असेल, मुलाचा छोट्या मुलाचा मित्र असेल त्या पद्धतीचे इथं दिले. हरित चंचू रक्ताव सगळं, ज्याची चोच कशी आहे, तो खातो काय, तो उडतो कसा, सगळ्या पद्धतीचे शब्द संपत्ती तुमच्याकडे संस्कृतमध्ये तयार असली पाहिजे, तयार करायची आहे. त्यानंतर विषयाधिष्ठित प्रश्न. हा तुमच्या विषयाला अनुसरून प्रश्न तयार करायचे, छोटे छोटे प्रश्न तयार करायचे. नंतर तिसऱ्या क्रमामध्ये प्रश्नानुसुप्त वाक्याने प्रश्नाला अनुसरून अशी उत्तरं लिहायची. नंतर उत्तम प्रारंभ समारोपच, चांगल्या प्रकारे सुरुवात आणि शेवट करायचा निबंधामध्ये कधी सुद्धा चांगल्या प्रकारे. नंतर संस्कृत सुक्त या सुभाषिताने, संस्कृत सुक्तातील सुभाषित तुम्हाला माहित असेल त्याचा वापर विषयानुसार करायचा. आता हे आहे खगाविषयी, बरोबर, तुमच्या पुस्तकात दिला आहे खग म्हणजे पक्षी. पक्षाविषयीचं एखादं सुभाषित असेल किंवा एखादा प्राणी तुम्ही घेतला असेल किंवा एखादा पुस्तक घेतला असेल, त्यानुसार तुम्ही ते सुभाषित बघायचं आणि त्याचा वापर करायचा. नंतर वाक्यानुचित क्रम, शेवटचा. हे सगळं तुम्ही गोळा केल्यानंतर मुद्द्यानुसार माहिती. आता तुम्हाला निबंध लिहायचा आहे, मग तुम्ही काय करायचं आहे, वाक्यांचा योग्य क्रम लावायचा आहे इथं दिल्या पद्धतीने. मग सुरुवातीला काय येणार, तर सुभाषित येणार. नंतर काय येणार, तर त्या ठिकाणी आपण सुरुवात कशी करणार आहोत, तर त्याची सगळी माहिती कुणाची, पक्षाची, बरोबर आहे. माहिती दिल्यानंतर त्याचं थोडंसं काय करायचं, या ठिकाणी त्याची माहिती म्हणजेच काय करायचं, पहिल्यांदा तो कसा दिसतो, तो कसा आहे, त्याला चोच आहे का, त्याचा रंग कसा, हे पहिल्या पॅराग्राफमध्ये. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये या ठिकाणी तो काय खातो, तो कसा बोलतो, बरोबर आहे, या पद्धतीचं. आणि शेवटी छानपैकी एक वाक्य त्याचं शेवट करताना लिहायचं. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला निबंध लिहायचा आहे या क्रमानुसार. आणि निबंध 7 ते 8 ओळी वाक्याचाच असावा हे तुम्हाला मी सांगितले, काही लिहून द्यायची गरज नाही. आपल्याला समजा 3 विषय दिले असतील, त्यातला आवडणारा एकच विषय लिहायचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला निबंध रेखन इथं लिहायचं आहे. तुम्ही काय करायचं आता माहिती आहे का, निबंध आता इथं जसे विषय दिले मी, मम प्रिय कवी, मम प्रिय खग, नंतर मम प्रिय नेता, मम प्रिय उत्सव, मम प्रिय पुस्तक, मम प्रिय भाषा, भारतीय प्रसिद्ध स्थळ, तसं तुम्ही मम प्रिय भाषा हा निबंध उद्या येताना लिहून आणा. बघूया आपण काय होते. या पद्धतीनं तुम्ही निबंध लिहून उद्या आणायचा आहे. कळलंय का निबंधामध्ये काय काय घटक कळले, सोपा मार्ग कळलाय का. हा मार्ग तुमच्या माहितीसाठी पण लिहून घेतला तरी चालेल. यानुसारच तुम्ही काय करायचंय,
सोपानक्रमानुसार जावा म्हणजे निबंध तुम्हाला कुठंच काही अडचण येणार नाही कुठल्याही विषयाची. पुढच्या तासाला तुम्ही मम प्रिय भाषा हा निबंध लिहून आणणार आहात. मी लिहून देणारच आहे पण तुम्ही थोडासा प्रयत्न केला तर चालू शकतो. बघूया तुमचा प्रयत्न. काही नाही 5 ओळी फक्त 5 वाक्य लिहून आणा. बघूया आपण काय होतंय. ठीक आहे. कळलंय तुम्हाला निबंधाच्या बाबतीत लेखन कसं करायचं काय करायचं ते.